जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण खूप विशिष्ट ठिकाणी दर्शनाला जाणार आहोत. चला बघूया. दिल्ली ते रिंगस असा आपण रेल्वे प्रवास करणार आहोत आणि रिंगसला उतरून आपण श्री खाटू श्याम महाराजांच्या दर्शनाला जाणार आहोत. चला आनंद घेऊया. दिल्ली ते रिंगस आणि रिंगस ते खाटू एकूण कमीत कमी हा 200-2.25 किलोमीटरचा प्रवास असून रेल्वेने केलास तर मॅक्सिमम 4 ते 5 तासामध्ये होऊन जातो हा प्रवास. आत्तापर्यंत पॅसेंजर डबल डेकर ट्रेन आपण बघितली होती, पण उत्तर पूर्व रेल्वेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मालगाड्याही दोन मजले असतात इथे. आणि इथे आसपास खूप मोठा झोन आहे, डाकयार्ड म्हणतात याला. तिथं खूप मोठ्या प्रमाणात डबल मजली मालगाड्यांची वाहतूक तुम्हाला बघायला मिळेल. खूप मोठ्या प्रमाणात दळणवळण आहे इथं. सदर ह्या भागामध्ये उत्तर पूर्व रेल्वेमध्ये या मालगाड्यांसाठी विशिष्ट लाईन आहे अशी, म्हणजे एका बाजूला पूर्ण एक्सप्रेस ट्रेन आणि एका बाजूला फक्त ह्या मालगाड्या यांची वाहतूक होत असते. हा प्रवास रिंग स्टेशनला उतरल्यानंतर बाहेरच आपल्याला टॅक्सी वगैरे अवेलेबल होऊन जाते. हे काय 51 रुपये पर पर्सन असं भाडं घेत असतं ते रिंग स्टेशन ते खाटू श्याम मंदिरापर्यंत. या प्रकारे आपण मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. तिथे गेल्यावर कमी खर्चामध्ये पण एक चांगले रूम अवेलेबल होतं, ते 1500च्या दरम्यान पर पर्सन. आणि सोबत चहा नाश्ता जेवणाची सोय पण चांगल्या प्रकारे तुम्हाला तिथे अवेलेबल होऊन जाईल. विशेष म्हणजे मंदिरामध्ये पहाटे 4 वाजता दर्शनाला जायला पाहिजे, कारण 5 वाजता मंदिरात आरती असते. 5:30ला मंदिरात आरती असते. आणि 4 वाजता जर गेलं तर आपल्याला नंबरही लागू शकतो किंवा VIP पास काढू शकतो आपण. आणि थोडी सकाळी गर्दी कमी असते, यामुळे दर्शन चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणि 11च्या नंतर जर गेलं तर मग पब्लिक खूप वाढत जाते आणि नंतर दर्शनाला 4-4, 5-5 तास कधी दिवसही लागू शकतो. हे सीझनवर डिपेंड करतं. आता दिवाळीच्या नंतर गर्दी वाढणार आहे, त्यामुळे पहाटे दर्शन केलं तर एक बेस्ट पर्याय असू शकतो हा. तुम्ही बघू शकता आता आपण खाटू श्याम महाराजांच्या मंदिरात आलेलो आहे. पहाटेचे 5:30 वाजलेले आहे. इथे महाराजांची आरती चालू आहे आणि इथे खूपच सकाळी गर्दी असते. त्यामुळं बहुतेक वेळेस सकाळीच येत जा, कारण यानंतरच्या पब्लिकसाठी खूप गर्दी होणार आहे. इथे एजंटच्या माध्यमातून तुम्ही VIP पास पण घेऊ शकता. काय 200 रुपये लागतं वाटतं पासला काही असे. VIP पासमध्ये किमान 2 तासात तरी दर्शन होतं. आणि अगर आपण लाईनमध्ये आलो तर कमीत सकाळी सुद्धा 4 ते 5 तास लागण्याची संभावना असते. माझा पहिल्याच रोमध्ये नंबर असल्या कारणाने मला श्री खाटू श्याम महाराजांचं अति एकदम समोरून दर्शन घ्यायला भेटलं. तुम्ही बघू शकता हे श्री खाटू श्याम महाराजांचं मंदिर आणि तिथला परिसर आहे. इथे एक विशेष बोधवाक्य आहे, हरे का सहारा खाटू श्याम हमारा. खाटू श्यामजी हे देवस्थान आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे असून इथं आपण सर्वांनी एक वेळेस आवर्जून भेट द्यायला पाहिजे, दर्शनाला यायला पाहिजे. कदाचित आपल्या इच्छाही पुऱ्या होऊ शकतं.